प्रमुख अतिथी या ठिकाणी आलेले आहेत। आज आपल्या इथे संपन्न होत आहे शाळा पूर्व तयारी आणि आपल्या पनवेल पंचायत समितीचे वरिष्ठ विस्तार अधिकारी माननीय मोहिते साहेब तसेच आपले इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सुवासिनींच्या हस्ते आपण त्यांना बेटांना ओवाळणी करावं। अतिथीला विनंती आहे की ओवाळणीचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। माननीय अतिथी पंचायत समिती वरिष्ठ विस्तार अधिकारी आपले शिक्षणप्रेमी आणि आपल्या शिक्षकांनी ज्या विविध भूमिका साकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये पंचायत समिती सभापती असतील, शिक्षण मंत्री असतील, केंद्रीय शिक्षण मंत्री असतील, आपल्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड असतील, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी शिंदे मॅडम असतील, या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। आपल्या भारतीय संस्कृतीचं प्रतीक सुवासिनी ओवाळणी आपल्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे। त्यानंतर माननीय मोहिते सरांना विनंती करेल त्या त्यांनी फीत कापून आजच्या आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। माननीय मोहिते सरांना विनंती फीत कापून आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। त्यानंतर सरस्वतीचं पूजन करायचं आहे। विद्येची अधिष्ठात्री देवता म्हणजे सरस्वती, तिचं पूजन मोहिते सर तसंच आपले प्रतिभात्मक जे मान्यवर आहेत म्हात्रे सर असतील, इकडनंच घेत आहेत किंवा मानपणामध्ये तिकडून आणि दीपप्रज्वलन या ठिकाणी करावं। नमामि शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि विद्येची अधिष्ठात्री देवता तिचं पूजन मोहिते साहेबांच्या संपन्न झालेलं आहे। साहेबांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। दिव्या दिव्यारे दीपत्कार कान्ही कुंडल मोठी हार दिव्याचं पाहून नमस्कार। अज्ञात रूपी अंधकार नष्ट करणाऱ्या दिव्याचं प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते होते। माननीय फुले सर मी प्रसाद पत्रे सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। एस के पाटील सर यांनाही विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करावं। पाटील मॅडमला विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करावं। लाटे मॅडमला विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करावं। आपापल्या सदस्यांना विनंती त्यांनीही सरस्वतीचं पूजन करायचं आहे। होळी सर या ठिकाणी सुंदर असं गीत सादर करतील आणि त्यांना साथ देतील चौधरी सर आणि ठाकरे। पाटीनं पेन्सिल घेऊन द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊन द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊन द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। काही गोष्टी बी मिळून म्हणू गोलात फेर धरून फिरू। काही गोष्टी बी मिळून म्हणू गोलात फेर धरून फिरू। गाण्याच्या तालावर नाचू द्या मला गाण्याच्या तालावर नाचू द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊन द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या। मला येतात रंगांची नाव आता वार बी मला हाय ठाव। मला येतात रंगांची नाव आता वार बी मला हाय ठाव। वर्षाचा महिना बी शिकू द्या वर्षाचा महिना बी शिकू द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊन द्या की। अक्षरांची गाडी चाले पटपट अंकांची भी करतो मी झटपट। अक्षरांची गाडी चाले पटपट अंकांची भी करतो मी झटपट। अंकाक्षरांचा खेळ मला येऊ द्या अक्षरांचा खेळ मला येऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की र। कमी की जास्त फरक सांगा मी लहान की मोठा याचा मनात दांगा। कमी की जास्त फरक सांगा मी लहान की मोठा याचा मनात दांगा। आईला बी समजून सांगू द्या आईला बी समजून सांगू द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की। पाटीनं पेन्सिल घेऊ द्या की र मला बी
मेळाव्याला येऊ द्या की पाटी न पेन्सिल घेऊ द्या की र मला बी मेळाव्याला येऊ द्या की अरे वा अतिशय सुंदर स्वागत आपण करणार आहोत. मी प्रसाद मात्रे सरांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन आपण मोहिते सरांचं स्वागत करावं आणि मोहिते सरांना विनंती की या स्नेहरूपी स्वागताचा आपण स्वीकार करावा. आमच्या जे प्रतिभा पाहुणे आहेत आम्ही त्यांचंही स्वागत करणार आहोत. प्रसाद मात्रे सर यांचं स्वागत करतील भुरे सर. त्यांनी आज इथे भूमिका सादर केली आहे ती मंत्री मुश्रीफ साहेब यांची. त्यांचे या ठिकाणी स्वागत. त्यानंतर आपण स्वागत करणार आहोत ठाकरे सर, हे देखील आपले मंत्री आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत. त्यांचं स्वागत करतील गावण सर. यानंतर भुरे सर आपले प्रमुख अतिथी आहेत. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. त्यानंतर लाटे मॅडम यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भूमिका साकारली शिक्षण मंत्र्यांची भूमिका साकारलेली वर्षाची गायकवाड त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मॅडम आपण आमच्या कार्यक्रमाला आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर पनवेल पंचायत समितीच्या सभापतीची भूमिका एस के पाटील सरांनी साकारलेली आहे. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. पाटील मॅडम यांनी साकारलेली आहे. त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. सुरतच्या सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण आता पुढच्या आपल्या शाळापूर्व तयारीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला उद्घाटनाचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला मार्गदर्शन मामा 2 मिनिटं बोललो का आता ऐका साहेबांचं मार्गदर्शन साहेब आपल्याला यांनी जे काय सादरीकरण केलेलं आहे बरोबर जे आपण ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना म्हणतो आणि ज्यावेळेस पहिलीच्या मुलांचा प्रवेश आपल्याकडे होतो त्यावेळेस ते ऑनलाईन पद्धतीने प्रवेश झाल्यानंतर प्रवेश करतेवेळेस एक उत्कृष्ट नमुना कसा असतो जेणेकरून मुलांना शाळेची आवड निर्माण होईल ओढ निर्माण होईल तर त्या संदर्भात एक मस्तपैकी त्यांनी प्रात्यक्षिक करून तिथं सर्व पाहुण्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे म्हणजे शिक्षणाधिकारीपासून शिक्षण मंत्र्यापर्यंत सभापती असतील सगळ्यांना आणि सगळ्यांचा सहभाग घेऊन त्या ठिकाणी हा शाळा म्हणजे प्रभात फेरी आयोजित करून मुलांचा प्रवेश त्या ठिकाणी करून घेतला आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे बरोबर शिक्षण म्हणजे काय आणि शाळा म्हणजे काय हे पहिल्याच दिवशी त्या लहान मुलांच्या मनात शाळेबद्दलची संकल्पना निर्मिती होते आणि शाळेबद्दल ओढ निर्माण होऊन आनंद निर्माण होऊन आपल्याला शाळेत यावंच वाटतं त्यासाठी चांगलं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी केलं. अशाच पद्धतीने जर प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम आवडले गेले तर आपण जे काही शाळा बाह्य म्हणून म्हणतो पटनोंदी म्हणतो दाखलपात्र म्हणून म्हणतो हे सगळे प्रश्न जे सामाजिक प्रश्न आहेत की त्या ठिकाणी आपोआप म्हणजे कुठलाही प्रयत्न न करता त्या ठिकाणी संपतील तर अशी मी त्या ठिकाणी आशा बाळगतो आणि एक गट क्रमांक 2ने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. धन्यवाद. आता आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम करतोय त्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष नोंदणी या ठिकाणी आपण करून घेऊया. तर आता आपण टेबल घेऊया सगळ्यांनी. आपल्या जे दिले त्यांना ते टेबलवर बसून घ्या. पालक बरोबर कोण या गर्दी होते पुढे घ्या पुढे घ्या ये पुढे 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 चला
उंचीवर नाही सावकाश सावकाश घे सावकाश साहेब येत आहेत प्रत्येक मुलासोबत आपल्या ज्या काही इव्हेंट आहेत ते छोट्या थोडक्यात रूपात छान छान पण तुला हे माहिती आहे काय आहे का हे तुला माहिती जास्त वेळ करून दिला जास्त वेळ ठीक आहे तुला खेळता येते खेळता येते सर तुम्ही साईडला आणि छान 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 गुड व्हेरी गुड बरं बरं हे तुला माहिती आहे काय ग बरं हे मला फेकून दाखवायचं मग मी कॅच करणार आहे तुम्हाला दोन्ही हाताने फेकायचं दोन्ही असं फेकायचं दोन्ही हाताने फेकायचं व्हेरी गुड बरं माहिती आहे ना बरं तुला होडी बनवता येते का ग येते करू दे प्रयत्न करू दे घडी तर घालेल ना ते बरं ते बनवून दाखव काय बनवायचं काय बनवू तुला आवडतं ते बनव जाऊ दे चला ठीक आहे सर काय करायचं प्रत्येक एक एक पाय रंगून घ्या तुला आवडेल ते रंग घे हा प्रत्येक मुलाचा वेगळा व्हिडिओ वेगळ्या टेबलचा तेच म्हणू नको हा मुलगाला ह्या टेबल पुढच्या मुलाला तोडे नाविन्य पूर्ण होईल एवढा जरी पाठ रंगवला ना मॅडम छान छान रंगू द्या तिला पकडता येतो छान 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 खूप छान मस्त छान छान जाऊ द्या दुसरा पाठ आहे ना दुसरा रंगवा सांगा नाही व्हिडिओ करताना त्याच्यामध्ये मोठा कोण आहे आणि छोटा कोण आहे हे मला दाखव बघू दे. नाही आता तुम्ही काय केलं थांबा मोठा कोण आहे आणि छोटा कोण आहे ते दाखव बघू दे. मोठं कोण आहे ते मोठं हातात दे माझ्या. व्हेरी गुड. आणि छोटं काढलं. व्हेरी गुड. आता हे तुला काय काय दिसतंय ह्याच्यामध्ये एक टेबल झालं पुढे काय आहे हा टमाटर आहे. आणि आणखी काय आहे काय आहे आणखी हे काय आहे तुला ओळखता येतं नाव काय माहिती बरं असू दे चल. हे काय आहे घोडा आहे छान असू दे. हे काय आहे नाही हे बघ हा सिंह आहे आणि हा आहे घोडा आहे सांग बघू दे. व्हेरी गुड. मग आता हे काय आहेत सगळे प्राणी आहेत आणि हे काय आहे मम्मी बनवते ना घरी. काय बनवते याची काय बनवते ती भाजी. व्हेरी गुड. अरे वा वा मस्त
छोटा कुठला त्याच्यापेक्षा थोडा छोटा कुठला आहे त्याच्यापेक्षा अजून छोटा कुठला एकदम छोटा आहे त्याच्यापेक्षा छोटा कुठला हा इकडे उचल हा उचल हे विषय शाबास आता ह्याच्यापेक्षा छोटा कोण आहे बघ ह्याच्यापेक्षा छोटा थोडा छोटा कोण आहे हां मग हा इथे लावून दुसरा मुलगा आला पुढे हो या टेबलला दुसरा मुलगा शाबास आता ह्याच्यापेक्षा छोटा कोण आहे हां व्हेरी गुड शाबास आता इकडे आता चष्मा फोटो आहे काय करतो याच्यात चष्मा कुठे आहे आठ त्याच्याकडे द्या तुझ्याकडे काही घ्या तुम्ही ते पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. मी ज्या विद्यार्थ्यांचे नाव वाचतो त्या विद्यार्थ्यांनी त्वरित ऑफिसमध्ये यायचं आहे. ज्यांचे चष्मे आलेले आहेत त्यामुळं ज्यांचे नाव वाचतोय त्या त्वरित ऑफिसमध्ये यायचं आहे. पाचवी ब पल्लवी रामू मकाने. पाचवी ब पल्लवी मकाने मी ऑफिसमध्ये यायचं आहे. सहावी अटी सहावी अटा लक्ष्मण प्रदीप चव्हाण. लक्ष्मण चव्हाण सहावी अ. जय नागरगोजे सहावी अ. जय बाबासाहेब नागरगोजे सहावी अ. या विद्यार्थ्यांनी त्वरित ऑफिसमध्ये यायचं आहे. तुमचे चष्मे आलेले आहेत ते घेण्यासाठी त्वरित ऑफिसमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा नाव वाचतोय पल्लवी मकने. पाचवी ब पल्लवी मकने. सहावी अ लक्ष्मण चव्हाण. आणि जय नागरगोजे सहावी अ. या विद्यार्थ्यांना ऑफिसमध्ये चष्मे घेण्यासाठी यायचं. खेळून मला काय करते स्वच्छतेसाठी काय करतेस अजून काय करते अजून काय करते खेळून मला रोज हातपाय धुते गाणं म्हणून छान छान मी तुला एक बडबड गीत सांगू सांगतील बरोबर. पावले पावले डोल ग चुट बोल ग दूध पी भर मग येईन कडेवर रडू नको थांब थांब राहिलंय माझं काम काम करून घेईन तुला नेईन दूर देईन फुगा. हे गाणं मम्मीकडे शिकून घ्यायचं. आता मम्मीने ऐकलं की नाही हे गाणं शिकायचं. आवडलं की तुला गाणं दाखवायचं येतं तुला हा म्हण ना. चला आता पुढच्या टेबल तुम्ही टिक केलं तर तुमच्या या काढू. काय नाव बेटा तुझं? तुझं नाव
काय नाव तुझं? चांगला नाव आहे तुझं. चित्र दिसत का बघ? या चित्रामध्ये काय दिसतं बघ तुला? आवाज कमी आवाज. हा घोडा पण आहे. हा अजून काय दुसरं काय दिसतं? दुसरं काय दिसतं? दुसरं काय दिसतं बघ? काय बघितलं बघ हा काय आहे अरे वा 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 वा. आणखी काय दिसतंय आहे ते काय. असू दे. हे काय सांग तुम्ही नका बोल. झाड अरे वा. आणि हे पण झाड. आणि हे काय आहे रे? हे बघ काय दिसतंय? हा मोर आहे. आणि हा पण मोर आहे. हा पण मोर आहे का? दोन्ही मोर आहे. ठीक आहे. हा काय बघ? कबूतर आहे. छान. सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थनेसाठी आपापल्या वर्गामध्ये उभं राहायचं आहे. मैदानातले विद्यार्थी पटकन आपापल्या तुला वर्गामध्ये गोष्ट येते का? गोष्ट आवडते तुला? तर माझ्याकडे पण एक गोष्ट आहे. तर तुला इथे चित्रात कोण दिसतं माहिती? मग कोण? हा कोण? पाहिलं कधी असं? कोण आहे सांग बरं? आणि हा कोण? कासव. बरोबर. ससा आणि कासवाची गोष्ट तुला माहिती आहे का? माहिती आहे? सांगता येईल? सांगता बोल चुकली तरी चालेल. मैदानातले विद्यार्थी जरा बघा. एखादी कोणती तुला कुठली गोष्ट आहे ती सांग बरं. सर्व विद्यार्थ्यांनी प्रार्थनेसाठी आपापल्या वर्गामध्ये शांत उभं राहायचं आहे. कोणती जी येईल ती सांग. येते का? ती सांग. बरं चालेल. मी सांगू तुला? मी सांगू ससा आणि कासवाची गोष्ट? हे बघा. हा कोण आहे? ससा. आणि हे कोण आहे? प्रार्थना केली पुन्हा या. कासव. नाही की नाही? एकदा हे दोघं एकमेकांचे मित्र असतात. तुला आहेत का मित्र? आहेत ना? तुझी मैत्रीण असेल ना कोणते? मित्र असतात. काय केलं माहिती का? काय झालेलं? जगदीश भाई शर्यत लावायची. शर्यत नव्हती. शर्यत कसली शर्यत असते? धावण्याची काय लावली त्यांनी? शर्यत लावली. मग इथे पण काय दिसत तुला? या चित्रात काय दिसतंय? हा ससा कुठे आहे? हा आणि कासव कुठे राहिला? पुढे की मागे? हा पुढे कोण आहे? ससा. आणि मागे कोण आहे? कासव. बरोबर. कारण ससा जोरात पळतो म्हणून तो पुढे गेला आणि कासव हळूहळू चालतो की नाही म्हणून तो मागे राहिला. आता इथे काय झालं बघ? इथे काय दिसतं तुला? ससा काय करतोय? हा गाजर खातो. बरोबर. आणि कासव काय करतोय बघ? कासव थांबलाय का? थांबलाय? चालतोय पुढे तो? चालतोय. तो थांबला काय त्यासारखा? सशासारखा नाही थांबला. ससा थांबलाय ना. आणि कासव पुढे झाड आहे ना. आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचला आणि नंतर मग हा ससा काय झाला? थोड्या वेळात उठला आणि तो पुन्हा धावू लागला. पण अगोदर कोण जाऊन पोहोचला? मग हा कासव अगोदर पोहोचला की नाही. म्हणजे शर्यत कोणी जिंकली? कासवानी शर्यत जिंकली की नाही. असं ससा आणि कासवाची गोष्ट. आवडली तुला गोष्ट? खूप छान. व्हेरी गुड. बरोबर सर या इकडे. काय काढते गोल काढते तो गोल काढ अरे वा काढता येईल तुला? काढता येईल. काढ बघू. काढ. आता मला तुला अक्षर ओळखता येतात का? म्हणजे काय मला सांगशील? हा कमल मधला व्हेरी गुड. आणि हा काय? चमच्यामधला काय? बरोबर. चमच्यामधला अरे वा. हे काय सांगतोय? हळू मधला
छान छान. हे काय बघ माहितीये नाही माहिती मी सांगू. अगं गणपतीचा गणपती येतो तुमच्याकडे असतो ना, हा त्या गणपती मधला ग. हा, लक्षात ठेव. हा, ओळखतो? काय इथं पुढे पाऊस पडायला लागला का आपण काय घेतो? पाऊस पडायला लागला आपण काय कमी कोणते आहे आणि जास्त याच्यातले जास्त कोणते आहे? छान गुड छान. आता मला याच्यातले नंबर सांगा. हा कोणता नंबर आहे ओळखते? हॅलो येस व्हेरी गुड. हा कोणता आहे? बी. हा कोणता आहे? बघ परत एकदा बघ. येस व्हेरी गुड. बोल ना. हॅलो आहे ना पॅपी? काय तो गोल आहे, चौकोनी गोल आहे, बरोबर. हा कोणता आहे? हा कोणता तर काय काय बोलतो त्रिकोण काय म्हणायचं? छान व्हेरी गुड. तुला हा ओळखता आहे ना की नाही? व्हेरी गुड. एवढे काउंट कर. बरोबर बरोबर बरोबर.